आता जवळजवळ 5 वर्ष झाले मी कोर्टाच्या पायऱ्या झिजवतोय. 2020 पासून केस टाकली माझ्यावरती. मी माझ्या बायकोला दुसऱ्याबरोबर अफेअर करताना पकडलं आणि माझ्यावरच केस टाकली उलटी की डोमेस्टिक व्हायलन्स करतोय म्हणून. स्वतः घर सोडून गेली. घर सोडताना माझ्या आईला कानाखाली मारून गेली. मला आईला बोलते की तुझ्या मुलाला सडवून मारणार. म्हणजे तेच करते ती आता. आणि तिने लग्न केलं 2019 मध्ये लग्न केलं तिने आणि इथे बाजूला राहते सर्वोदय अपार्टमेंट मध्ये. आज लोक अदालतची डेट होती तेव्हा आली नाही. आज सॉर्ट आउट करणार होते. आज सगळं मिटवणार होते जज, तर आज आलीच नाही. म्हणजे आता मी काय करणार, मी काय करू आता. पहिले बोलायची 10 लाखामध्ये मांडवली करूया, 10 लाखात तुला द्यायला तर रेडी झालो मी कसं करून. नंतर बोलते काय 10 लाख म्हणजे तिला कळलं माझ्याकडे 10 लाख आहेत. मग बोलते काय नाही 10 लाखात काय होतं, नाही 15 लाख. जेव्हा मेन करायला आलो मीटिंग तेव्हा बोलते 15 लाख घेऊन बसली. 15 लाख पाहिजे म्हणून. 15 लाख सुद्धा मी माझ्या आईचे दागिने वगैरे गहाण ठेवून 15 लाख पण अरेंज केले. तेव्हा काय बोलते मॅडम 15 लाख काय होतंय, 25 पाहिजे म्हणून. 15 लाख देणार असेल तर मी माझ्या मुलीला भेटून देणार नाही. मी माझ्या मुलीच्या शाळेत गेलो, माझ्या मुलीच्या शाळेमध्ये गेलो की भेटायचं मला. तिने याच्यामध्ये लिहिलं काय, तिथे ऍप्लिकेशन काय केलं की हा मुलीला मारतो म्हणून, याला भेटून देऊ नका म्हणून. अरे मी करणार तर काय करणार, कुठे जाणार मी. कोर्टामध्ये पूर्ण तोंडात तोंड घातलेले फोटो दाखवले मी जज साहेबांना. तोंडात तोंड घातलेले फोटो पूर्ण बेडमध्ये पूर्ण कडलिंग करते पूर्ण डोळा बिया मारून पूर्ण असे बेशरम अवस्थेत फोटो काढलेले आहेत. ते सुद्धा दाखवले मी. तरी पण मला काय न्याय मिळत नाही. माझ्या विरोधामध्ये लागलेत. मेंटेनन्स हे लागलं मला. मी सोडणार नाहीये. आणि सरकार काय वाट बघतोय का मी सुसाईड करीन त्याचा, मी आत्महत्या करीन याचा सरकार काय वाट बघतोय का. हे महिला आयोग सगळं करून ठेवलंय. पुरुष आयोग का नाही केलं. पुरुष आयोग पण करा ना. आता आम्ही जाणार कुठे, मी काय करू सांगा मला. मी काय करू. मी हार मानणार नाहीये. मी नाही हार मानणार. मी लढणार शेवटपर्यंत. कारण मी माझ्या आईसाठी लढीन. कारण मी आत्महत्या करणार नाहीये. कारण मला माझ्या आईला वृद्धापकाळामध्ये एवढं दुःख द्यायचं नाहीये. आणि मी हारणार नाहीये. मी शेवटपर्यंत लढणार आहे. आणि हिला मी दाखवून देणार आहे की मीच बरोबर होतो. म्हणजे तू स्वतः तिथे राहते, इथे कंबाला हिल मध्ये जॉब करते, ती चांगली कमवते. माझ्याकडे कशाला पैसे मागते. ठीक आहे, सरकारकडे परत पोहोचवा हा व्हिडिओ.